स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण भोगी विशेष भोगीची सर्व भाज्या मिक्स करून अगदी सोप्या पद्धतीने भाजी झटपट कशी बनवायची ते पाहणार आहोत। आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत। आज मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची ही भाजी बनवली जाते। तर त्यासाठी मी इथे गाजर घेतलेले आहे अर्धी वाटी, हरभरा आहे ओला हरभरा, त्याचे दाणे असे सोलून घेतलेले आहेत, घेवड्याची शेंग आहे वाल असे म्हणतात त्याला, ही कोथिंबीर आहे थोडी, ही बोरा आहे अशी मोठी बोरं होती ती बारीक चिरून अशी त्यातील बी काढून घेतलेली आहेत, पावट्याचे दाणे सोलून घेतलेले आहेत, मटार आहे ताजा कोवळा मटार आहे, एक बटाटा मी सोलून त्याची सालं काढून बारीक चिरून घेतलेला आहे, हे शेंगादाणे थोडेसे भिजत ठेवले होते त्यातील पाणी काढून घेतलेलं आहे, हे एक मोठं वांग बारीक चिरून फोडी करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि फोडणीसाठी लागेल आपल्याला कांदा, टॅमॅटो, कढीपत्ता, मोहरी, जिरे, थोडंसं लाल तिखट, थोडंसं हळद, चवीपुरतं मीठ, धणे पावडर, जिरे पावडर, कांदा लसूण मसाला आणि हिंग लागेल आपल्याला। आणि इथे 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, एक छोटा चमचा खसखस घेतलेली आहे, सुकं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, लसूण आणि थोडेसे आले, याचा आपण हे अगोदर तिन्ही आपण जिन्नस भाजून घेणार आहोत आणि त्याचं एक वाटण बनवणार आहोत। आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये सर्वात अगोदर आपण तीळ भाजून घेऊया। तीळ हे छान असे आपल्याला तांबूस रंगावरती येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत, हे आपण भाजून घेऊया। तीळ आपले भाजून झालेले आहेत, आपण आता थोडंसं खोबरं भाजून घेऊया, हे आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे। खोबरे आणि खसखस हे दोन्ही आपण भाजून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे आपले छान असे भाजून झालेले आहे। आता इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण साधारणतः 1.5 ते 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल आपले हलकेसे गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी, थोडेसे जिरे, कढीपत्ता, कांदा हे सर्व घालून घ्यायचं आहे, थोडंसं हिंग घालूयात आणि हे छान असं परतून घेऊया। कांदा आपला थोडासा परतला की त्यामध्ये आपण हे टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे। टॅमॅटो देखील याबरोबर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। टॅमॅटो परतताना आपण यामध्ये थोडंसं मीठ घालूया, अगदी थोडंसं घालूया सुरुवातीला परतण्यापुरतं, आणि आपला कांदा आणि टॅमॅटो छान असे परतून घेऊया। इथे आपल्या भाज्या परतून होत आहेत, तोपर्यंत आपण यामध्ये पुढचे मसाले घालून घेऊया। हे कांदा टॅमॅटो देखील आपले छान असे परतून झालेले आहे। आता त्यामध्ये आपण थोडीशी हळद, लाल तिखट, तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट घालून घ्या, कांदा लसूण मसाला 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे तो घातलेला आहे, जिरे पावडर, धणे पावडर 1 चमचा, हे सर्व अगोदर आपण मिक्स करून घेऊया। हे सर्व मसाले कोरडे आपण कांदा आणि टॅमॅटो यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया। आणि त्याचबरोबर हे आलं, लसूण, सुकं खोबरं, खसखस, कोथिंबीर आणि लसूण यांचं वाटण बनवलेलं होतं ते आपण घालून घेऊया, ते देखील आपण यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया। आपलं वाटण कोरडं झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं मी अगदी पाणी घालून घेते आणि हे वाटण छान असं आपण यावरती परतून घेऊया। वाटण छान परतलं ना की भाजीला चव देखील खूप छान येते बघा। वेगवेगळ्या प्रकारामध्ये ही भाजी अगदी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते। साधारणतः थंडीच्या दिवसामध्ये या सर्वच भाज्या सर्वत्र उपलब्ध असतात, पण भाजी बनवण्याची पद्धत मात्र प्रत्येकाची वेगवेगळी असते। आपापल्या पद्धतीनुसार आपण ही भाजी बनवत असतो।
आणि या सगळ्याच भाज्या एकत्र मिक्स करून आपण बनवतो, त्यामुळे त्या अगदीच खूप पौष्टिक आहेत आणि सर्व भाज्या आपल्या पोटात देखील जातात. आता हे आपलं वाटण छान असं परतून झालेलं आहे. त्यामध्ये आपण हे भिजवलेले शेंगादाणे घालून घेऊयात. आणि इथे मी गॅस बंद करते आणि ह्या परतलेल्या भाज्या देखील आपण यामध्ये घालून घेऊयात या पद्धतीने. आता ह्या भाज्या व्यवस्थित आपण वाटणामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे. फार वेळ लागत नाही, फक्त अगोदर तयारी करायला लागते. ह्या सगळ्या भाज्या निवडणं वगैरे. खूप चवदार पौष्टिक लागते बघा ही भाजी. नक्की या पद्धतीने करून बघा तुम्ही. साधी सोपी पद्धत आहे. आता आपण हे छान असं परतून झालं. आता भाज्या आपल्या आपण तेलावरती चांगलेच फ्राय करून घेतलेले आहेत, त्यामुळे मी जास्त पाणी घालणार नाही. अगदी लपतपीत अशी अगदी थोडासा रस्सा ठेवणार आहे. फार पाणी घालायचं नाही, कारण थोडी सुकीच भाजी बनवणार आहे. तुम्हाला जर पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन पाणी घालू शकता आणि त्याची पातळ भाजी देखील तुम्ही बनवू शकता. पण मी फार पाणी न घालता थोडंसं पाणी घालून अगदी लपतपीत अशी याची भाजी बनवणार आहे. आता आपण हे एक 5 ते 7 मिनिट फक्त शिजू देऊयात. भाजीमध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात. सुरुवातीला कांदा व टॅमॅटो परतताना थोडंसं मीठ मी घातलेलं होतं. आता पूर्ण भाजी आपण बनवलेली आहे, तर आपण आवश्यकतेनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आता ही भाजी आपण एक 5 ते 7 मिनिट छान अशी शिजू देऊयात. हे पहा, आता आपली भाजी शिजून अशी छान तयार झालेली आहे. आपण त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि इथे मी भाजलेले तीळ थोडे ठेवलेले होते, ते देखील आपण यामध्ये थोडेसे घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित असे मिक्स करूयात. खूप छान अशी आपली पटकन अशी भाजी बनून तयार होते. हे पहा, आता आपली भोगीची छान अशी भाजी बनून तयार झालेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी अशी ही भाजी आहे. खूप चविष्ट आहे, सर्व भाज्या मिक्स असल्यामुळे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.